शहरातून नुकतंच आम्ही गावी शिफ्ट झालो होतो. 2-3 दिवस झाले असतील. आमच्या शेजारी थोड्याच अंतरावरती शशी नावाची एक मुलगी राहत होती. 2-3 वर्षापूर्वीच तिचं लग्न होऊन ती आमच्या गावात राहायला आली होती. माहेरची व सासरची परिस्थिती तशी नाजूकच. तिनं नुकताच छान गोंडस बाळाला जन्म दिला होता. ती नेहमी नदीकाठी कपडे धुण्यासाठी जात असे. तिला घरचे बजावायचे की तू नुकतीच बाळंतीण झालेली आहेस, नदीकाठी एकटी जात जाऊ नकोस. पण घरातल्या मोठ्यांचं न ऐकता ती नदीकाठी कपडे धुवायला जायची. त्या दिवशीही ती तशीच नदीकाठी गेली आणि तिच्या जीवनाला पूर्णपणे कलाटणी देणारा प्रसंग ठरला. भर उन्हात जाऊन ती जेव्हा घरी परतली तेव्हा ती एक वेगळेच रूप घेऊन घरी आल्यावरती तिनं बाहेर कपडे सुकत टाकले आणि घरात तिच्या खोलीत जाऊन दार बंद करून घेतलं. खूप वेळ उलटून गेला तरी ती काही दार उघडेना. शेवटी शेजाऱ्या पाजाऱ्यांना बोलावून तिला भरपूर हाका मारल्या. तेव्हा कुठे तिने दार उघडले. पण आतले दृश्य पाहून सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. तिचे बाळ रक्ताच्या थारोड्यात पडून जीवाच्या आकांतानं रडत होते. तिनं स्वतःच्याच तान्ह्या बाळावरती ब्लेडने वार केले होते. करपलेल्या तव्याचे काळे स्वतःच्या अंगाला फासले होते आणि कोपऱ्यात बसून आपल्या बाळाकडे अतिशय क्रूर नजरेने एकटक पाहत होती. तिनं हे जे काही केलं होतं ते अतिशय क्रूर आणि भयानक होतं. तिच्या सासूने धाव घेऊन बाळाला तिच्यापासून दूर केलं. त्यावरती उपचार करण्यासाठी ती शेजाऱ्यांची मदत मागू लागली. तसे काहींनी त्याला घेऊन इस्पितळामध्ये धाव घेतली. तोपर्यंत शशी अगदी साधी वागायला लागली होती. जसे काही झालेच नाही. आपण काय केले आहे याची तिला पुसटचीही कल्पना नव्हती. दिवसामागून दिवस जात होते आणि अशा कितीतरी विचित्र घटना घरच्यांचं मन विचलित करत होत्या. शेवटी नाईलाजानं तिच्या सासरच्यांनी तिला माहेरी पाठवले. माहेरी आल्यावरतीही तिचे विक्षिप्त वागणे चालूच होते. ती अशी का वागते हे त्यांच्याही लक्षात येईना. शेवटी बाहेरच्या बघणाऱ्या एका व्यक्तीला बोलावले आणि नदीकाठच्या प्रसंगाचा उलगडा झाला. शशीला लागीर झालं होतं. एका अतृप्त आत्म्याच्या तावडीत ती सापडली होती. त्यामुळे जागेपणी ती काय करेल काय नाही याचा नेम नसायचा. काही दिवसातच ही गोष्ट वाऱ्याप्रमाणे सगळीकडे पसरली. सगळे लोक तिला घाबरू लागले. तिचे विक्षिप्त वागणे हा एक चमत्कारच वाटू लागला. कारण ती रस्त्याने चालत असताना मागून कोण येतंय, त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे न बघता अचूक सांगायची. कधीकधी तर वाईट प्रवृत्तीच्या लोकांच्या मागे लागायची. पण ती हे असं नेहमी करत नव्हती. कधीकधी मंदिराबाहेरून जाताना धाय मोकलून रडायची. गावातल्या लोकांनी तर तिला वेड्यातच काढलं होतं. तिच्या घरच्यांनी खूप प्रयत्न केले पण शशीला या सगळ्या प्रकारातून सोडवता येत नव्हतं. शेवटी त्यांनी त्याच माणसाला बोलावले ज्याने शशीच्या या अवस्थेचे खरे कारण उलगडून सांगितले होते. त्याने सांगितले की येत्या दुर्गाष्टमीला घात होण्याची शक्यता आहे. मी एक उपाय सुचवतो, तो नीट ऐकून घ्या. त्याने एक उपाय सुचवला आणि घरच्यांनी तो काटेकोरपणे पाळायचे निश्चित केले. त्या माणसाने शशीच्याच पदराला मंतरलेला एक नारळ आणि इतर वस्तू बांधून ठेवल्या ज्या तिचे रक्षण करणार होत्या. त्या रात्री शशीला आतल्या खोलीत ठेवले नाही. ती रात्र वैऱ्यांची होती. तिला पडवीत आणून तिचे दोन्ही हात एका खांबाला बांधून ठेवले आणि एका बाजूला आई आणि दुसऱ्या बाजूला वडील असे झोपले, जेणेकरून तिने रात्री उठायचा प्रयत्न केला तर ते तिला अडवू शकतील. पण त्या रात्री असे काही विपरीत घडले नाही. सकाळी वडिलांना जाग आली आणि बाजूचे दृश्य पाहून त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. शशी तिथे नव्हती. दोन्ही हातांची दोरी सोडून ती कुठेतरी निघून गेली होती. ते घराबाहेर पडले आणि आपल्या मुलीला सगळीकडे शोधू लागले. त्यांनी पूर्ण शिवार शोधून काढलं आणि शोधत असतानाच घराकडून शेताकडे जाणाऱ्या पायवाटेने त्यांचे लक्ष वेधून घेतले. त्या रस्त्यावरती त्यांना फरफटत नेल्याच्या खुणा दिसल्या. साडीला बांधलेल्या वस्तू सर्वत्र पसरल्या होत्या. जसजसे ते त्या वाटेने पुढे जाऊ लागले तसे तसे काळजाची धडधड वाढत जात होती. काही पावलं पुढे चालत गेल्यावरती तिची साडी आणि नारळ पडलेला दिसला.
समोर असणाऱ्या विहिरीकडे लक्ष गेलं आणि उरला सुरला धीरच संपला. त्यांनी विहिरीकडे धाव घेतली आणि आत डोकावून पाहू लागले. शशी आत एका दगडावरती पाय मोकळे सोडून मागे भिंतीला टेकून बसली होती. तिला हाका मारायला सुरुवात केली तरी तिचा काहीच प्रतिसाद येत नव्हता, जसे तिला काही ऐकूच येत नव्हते. तोपर्यंत गावकरी जमले होते. त्यांच्यातल्या एका दोघांनी हिंमत करून आत उतरण्याची तयारी केली. बघता बघता ते आत उतरले आणि शशीला हात लावून भानावर आणण्याचा प्रयत्न केला. तसे पुढच्या क्षणी ती होती त्याच अवस्थेत खाली कोसळली. तिचा जीव कधीच अनंतात विलीन झाला होता. तिच्या अंगावरनं कसल्याच खुणा नव्हत्या. तिच्यावर हावी झालेल्या त्या अतृप्त आत्म्यानं तिला कायमचं संपवलं होतं. तिला बाहेर काढून तिच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्या विहिरीजवळ पूजा वगैरे करण्यात आली. पण आजही त्या विहिरीजवळ ती सहसा कुणीही फिरकत नाही.